पाहिलं तर याच्यामधला विषय असा आहे की मी आज इथे त्यांना रोस्ट करण्यासाठी आलेलो नाही आहे किंवा वारकरी संप्रदायाचं स्टँड घेण्यासाठी आलेलो नाही आहे. फक्त एक वस्तुस्थिती तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करत आहे. आणि हो, त्या व्हिडिओवर कमेंट करण्याआधी माझा अधिकार नाही वगैरे 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 अशा काही कमेंट करू नका, कारण वस्तुस्थिती वर्णन करायला अधिकाराची गरज नाही आहे. हां, ज्ञानेश्वरीच्या ओव्यावरती किंवा अभंगावरती बोलण्यासाठी किंवा अभंग काय बोलतो हे सांगण्यासाठी अधिकाराची गरज आहे, पण ही वस्तुस्थिती आहे. तर सांगायचा मुद्दा हा आहे की महाराजांचा जो व्हिडिओ व्हायरल झाला तो व्हिडिओ आपण सर्वांनी पाहिलेला आहे. बऱ्याच न्यूजवाल्यांनी त्याच्यावर न्यूज बनवल्या आणि त्या न्यूजही याच्यासाठी बनवल्या कारण त्यांना माहिती आहे महाराज लोकांचा व्हिडिओ असा प्रकारचा असला किंवा अशा प्रकारची काही घटना असली की त्यांनाही माहिती आहे की 2-3 लाख व्ह्यूज फिक्स. 2 लाख व्ह्यूज आल्या तर त्या व्हिडिओचे 10,000 हे यूट्यूबवर येणारे फिक्स. कितीही कमी RPM असला तरी मिनिमम 10,000 तरी त्या व्हिडिओचे जे आहे ते येतातच. त्यांचं झालं. त्याच्या खाली आता कमेंट करणारे लोक हातभर कमेंट करतात की वारकरी संप्रदायाला काळीमा फासणारी घटना, वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकारांनी असं करावं का. ज्यांना कीर्तनाचं सुद्धा माहीत नाही आहे ते सुद्धा तिथे येऊन जे आहे ते हातभर कमेंट करतात. आता पुढे मला काय म्हणायचं आहे, माझा साधा प्रश्न आहे की बाबा हे जे कृत्य करणारे लोक आहेत, ही जी घटना आहे किंवा हे जे व्हिडिओ आहेत, याच्या आधीही एका महाराजांचे आपण 1-1.5 वर्षापूर्वी असे व्हिडिओ पाहिलेले आहेत. माझा साधा प्रश्न आहे की हे 2-3 कीर्तनकार ज्यांचे असे व्हिडिओ येतात ते लोक म्हणजेच वारकरी संप्रदाय आहेत का? साधा प्रश्न आहे. हे लोक ज्या समूहाला मिळून किंवा जो समुदाय वारकरी संप्रदायाची पताका घेऊन जगभर फिरतो, त्याचा प्रसार करतो, त्या वारकरी संप्रदायाचा हिस्सा हे फक्त काही महाराज लोकच आहेत का ज्यांचे व्हिडिओ व्हायरल होतात? तर असं नाही आहे. अहो, जे खरे महाराज लोक आहेत, जे खरं वारकरी संप्रदायाचे स्वतःला पाईक म्हणून घेतात, जे खरे महाराज लोक वारकरी संप्रदायाचे पाईक आहेत, ते म्हणत सुद्धा नाही आहेत की आम्ही वारकरी संप्रदायिक आहोत किंवा आम्ही कीर्तनकार आहोत. म्हणायचीच गरज नाही आहे. म्हणजे ज्या लोकांना मिळून वारकरी संप्रदाय बघतो त्या वारकरी समूहाचे हे 2-3च कीर्तनकार आहेत का? आपण म्हणतो काळीमा फासलन वगैरे वगैरे वगैरे. अहो, काहीच नाही. असे आजही बरेचसे कीर्तनकार आळंदीमध्ये आहेत ज्यांचा गाथा पाठ आहे, ज्ञानेश्वरी पाठ आहे, महिन्याला ज्ञानेश्वरीचं पारायण करतात, महिन्याला गाथ्याचं पारायण करतात. ते सांगत सुद्धा नाहीत की आम्ही कीर्तन करतो. त्यांचं कीर्तन ऐकल्यावर मग कळायला लागतं की बाबा अरे हे कीर्तनकार एवढं सुंदर कीर्तन करतात. राहिला प्रश्न ह्या घटनेचा, तर अशा कीर्तनकारांना मी अगेन बोलतोय की मी त्या महाराजांबद्दल बोलत नाही किंवा त्यांचं स्टँड घेत नाही आहे, पण आपण समाजानं जे मोठे केलेले कीर्तनकार आहेत त्या कीर्तनकारांकडून अशा घटना घडतात. जे कीर्तनकार वारकरी संप्रदायाच्या ॲक्च्युअल विचारावर मोठे झालेले आहेत, ॲक्च्युअल ज्ञानेश्वरी गाथा याचं अनुकरण करून मोठे झालेले आहेत, ते असं पाऊल टाकतच नाहीत. 2 पद्धतीत. पहिली पद्धत ही की आपण ज्या कीर्तनकारांना मोठं करतो ते कीर्तनकार. एखाद्या कीर्तनकाराचं कीर्तन आवडलं, त्यानं कीर्तनाच्या ठिकाणी त्याकडे बघा ना, एखाद्या महाराजांनं चांगलं काम केलं असेल त्याचं ते काम व्हायरल होत नाही. एखादं कांड जर त्यांच्या हातातून झालं ते व्हायरल होतं. लोकांना कामाशी घेणं देणं नाही आहे. याही महाराजांचा जर आपण विषय बघितला, सगळ्या झाडाचे आंबे, अगेन तेच उदाहरण देतो की सगळ्या झाडाचे आंबे चांगले आले तरी एक त्याच्यामध्ये वाईट असतोच. एक वाईट आहे म्हणून हे तुम्हाला सांगायची गरज नाही आहे, तुम्हाला सगळं समजतंय. एक वाईट असला म्हणून सगळेच वाईट नसतात. एक त्याच्यातला बाहेरला निघाला म्हणून त्या सगळ्यांनाच काळीमा फासायचं असं नसतं. आणि ज्ञानेश्वरीचं आपण जर बारकाईनं पाहिलं, मला जेवढं मी 2-3 ओव्या वाचल्या तेवढ्यातलं सांगतो की तुकोबारायांना किंवा ज्ञानोबारायांना हरिभक्त अपेक्षित होते, हरिभक्त परायण नाही. मग ज्यांनी स्वतःला हरिभक्त परायण बनवून घेतलं आणि ज्यांना समाजाने हरिभक्त परायण बनवून घेतलं त्यामध्ये फरक आहे. ज्यांना ज्ञानेश्वरीने आणि गाथ्याने हरिभक्त परायण बनवलं त्यांच्याकडून अशा चुका होऊ शकत नाहीत आणि ते लोक म्हणजे वारकरी संप्रदाय आहेत. त्यांच्याकडे तुम्ही पहा. इथे कमेंट इतभर करण्याच्या ऐवजी खूप वाईट वाईट कमेंट आहेत त्या व्हिडिओ खाली बघितल्या. हे महाराज लोक असेच असतात, हे तसेच असतात. मीन्स आपण सगळे. साधा मुद्दा आहे बोलायचा, ज्या लोकांच्या अशा घटना घडत आहेत त्यांना डिलीट करून टाका. ते संप्रदायाचे नव्हतेच. हा डिलीट केलेला भाग त्यांचा इथून पुढे जाऊ द्या. हा जर भाग कदाचित चांगला असेल तर तो त्यांचा ग्रहण करण्याचा प्रयत्न करा ना. हा भाग मीन्स त्यांचे कीर्तन यूट्यूबवरती असतील ते तुम्ही ग्रहण करा. त्यांच्या झालेलं कांड जेवढं शेअर केलं आहे ना महाराज, जेवढा व्हिडिओ तो शेअर केला आहे, जेवढी त्यांची प्रसिद्धी त्या कांडानंतर झाली, तेवढं जर त्यांचं काम प्रसिद्ध झालं असतं, तेवढी जर त्यांची कीर्तनं प्रसिद्ध झाली असती, साधं म्हणणं आहे माझं, आज आपली विचार करण्याची दृष्टी बदलली असती. त्यांचं होऊ द्या काही, त्यांच्याबद्दल आपल्याला इथे बोलायचंही नाही.